चन्दनलेपितं शुभकं भूकण्ठसुवक्षमुन्नत तुलसीमणिमालाङ्कितं मृदुदरवर्तुललोमविरहित विरलदुकुलभूषितं दृढदीर्घबाहु अमोघमङ्गल आशिषामृतवर्षितं बहुवर्णपुष्पसपर्णपरिमल पूर्णमालाशोभितम् आजानुकटिपटधवलकोमल पदवुपानः चुम्बितम् हे दिव्यमुनिगणसेव्यकरुणा मूर्तिजगतमहारकम् प्रणमामि दीनसुदामतारक प्रणतजनउद्धारकं श्रीराष्ट्रसन्त कृपालु गुरुवर भक्तभवभयमोचनं भक्तभवभयमोचनं नमो सद्गुरुज्ञानदीप प्रकाशा नमो आद्यरूपानन्तापरेशा नमो मङ्गलामङ्गलद्वैतहारी नमो त्वत्कृपा पूर्णदोषानिवारी तुझे नाम गाता चढे पूर्ण प्रेमा तुझे नाम हे वृत्ती नेई विरामा जळे कामना वासना द्वैत सारी नमो त्वत्कृपा पूर्णदोषानिवारी चढे भाव वैराग्य अंगी बळावे तुटे तुटे त्वत्कृपा पूर्णदोषानिवारी जळे विषयवृत्ती धरी अंतरंगा अनंगी सदा बाणवी साक्षी संगा कळे रूप निज रूप अपरोक्षधारी नमो त्वत्कृपा पूर्णदोषानिवारी विरे देह बुद्धी मितू भाव सारे अवस्थादिकी पाहि जो रूप न्यारे सदा दास तुकड्याची नावतारी नमो त्वत्कृपा पूर्णदोषानिवारी सद्गुरुनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय तपोमूर्ती संत गाडगे महाराज की जय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय परम पूजनीय श्री गुरुदेव आणि ब्रह्मलीन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या 53व्या पुण्यतिथी महोत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाद्वारा आयोजित हा पुण्यतिथी महोत्सवाचा सप्ताह या सप्ताहाचा आजचा हा दुसरा दिवस आहे आणि
यावर्षी पुण्यतिथीच्या निमित्तानं आपल्या अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाने एक अभिनव उपक्रम यावर्षी सुरू केलेला आहे। तो म्हणजे असा की राष्ट्रसंतांचं जे विपुल साहित्य आहे त्या साहित्यातले वेगळे वेगळे जे काही ग्रंथ आहेत त्या ग्रंथांवरील चिंतन, वेगळ्या वेगळ्या ग्रंथावरील चिंतन या ठिकाणी आयोजित केलेले आहे। तेव्हा या दुसऱ्या दिवसाचं स्फूर्ती तरंग या मंत्र गुंफित रचनेवरील चिंतन मांडण्याचा सुयोग माझ्यासारख्या एका सामान्य जीवाकडे आला, ही राष्ट्रसंतांची माझ्यावरची कृपाच आहे। आज सकाळ सकाळपर्यंत 2-3 दिवस झाले माझी प्रकृती ठीक नव्हती। आजचंही हे प्रवचन, हे चिंतन माझ्याकडून होईल की नाही मला शंकाच होती आणि म्हणून या ग्रंथाचंही चिंतन करण्याकरता मला वेळ मिळाला नाही। तेव्हा आता राष्ट्रसंतच जशी स्फूर्ती देईल त्यांच्या स्फूर्तीप्रमाणे मी या ठिकाणी आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो। आणि ह्या संवादाला सुरुवात करण्याच्या पूर्वी राष्ट्रसंतच नाही तर राष्ट्रसंतासहित जगात जेवढे कोणी पूज्य पुरुष झाले त्या सर्वांच्या पायाशी मी नतमस्तक होतो आणि सोबतच भगवत रूप श्रोतृगण सुद्धा मागच्या वर्षीपासून दृश्यादृश्य विजय व्हावे अशा पद्धतीचे आहे। काही दृश्य श्रोते आहेत आणि काही अदृश्य रूपाने सुद्धा हे चिंतन ऐकत आहेत। या दृश्यादृश्य श्रोत्यांच्या चरणी सुद्धा मी नतमस्तक होतो। मंडळी, 53 वर्षाच्या पूर्वी आपल्या भारत देशावर फार मोठा आघात 11 ऑक्टोबर 1968 रोजी झाला होता। तो म्हणजे ब्रह्मलीन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जे व्यक्त रूपानं जगताच्या कल्याणाकरता संचार करीत होते, ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपलं व्यक्त स्वरूप सोडून अव्यक्त स्वरूपाला प्राप्त झाले। परंतु आपण सामान्य जीव राष्ट्रसंतांच्या व्यक्त स्वरूपाची आपल्याला फार त्या व्यक्त स्वरूपावरच, सगुण स्वरूपावरच आपली निष्ठा श्रद्धा असल्यामुळे आपण त्यावेळेस फार मोठा शोक सागर आपल्या भारतामध्ये निर्माण झाला होता। वास्तविक पाहता राष्ट्रसंतच नाही तर सगळेच संत, पण प्रामुख्यानं आपण राष्ट्रसंतांचा डोळ्यापुढे विचार ठेवू। जेही कोणी संत असतात, आता आपण प्रामुख्यानं महाराजांच्या नावासमोर ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असं आपण नेहमी म्हणतो, पण ब्रह्मलीन बरेच लोक म्हणतात। राष्ट्रसंत हे 11 ऑक्टोबर 1968 रोजी 4:58 ब्रह्मलीन झाले। मी प्रश्न विचारतो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ब्रह्मलीन नव्हते असा त्यांच्या जीवनात तरी एखादा क्षण होता का? राष्ट्रसंत हे सदा ब्रह्मलीनच होते।
साहित्यरत्न सुदामदादांनी राष्ट्रसंत चालीसा नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे. छोटासा आहे, फक्त 40 श्लोक आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, मला पूर्ण आठवत नाही, पण ते म्हणतात की विशाल सभा केल्या, कार्यक्रम केले, चीनच्या बॉर्डरवर गेले, हे सगळं जरी केलं, परंतु न ब्रह्म विलीन दशा, न घटी न बढी कभहू प्रेम धारा, असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे राष्ट्रसंत हे अखंड ब्रह्मलीनच होते. जगात वावरत जरी होते तरी ते ब्रह्मलीनच होते. आणि ब्रह्मलीन अवस्थेतून या जगाचं ते साक्षीत्व करत होते आणि तुमच्या आमच्या कल्याणासाठी ते झटत होते. म्हणून महाराज आले नाही, गेले नाही. त्यांनी स्वतःच सांगितलं आहे, पहिले भी मैं था, आखिर भी मैं हूं, सभी है गायब, अभी फिर भी मैं हूं. ते आलेही नाही आणि गेलेही सुद्धा नाही. कारण महाराजांनी जो आर्तसंदेश दिलेला आहे, त्या आर्तसंदेशाचं जर आपण चिंतन केलं तर त्या आर्तसंदेशामध्ये महाराजांनी असं म्हटलेलं आहे, आम्हाला मृत्यू हा सहज व्यवहार आहे, जाणे येणे हा काही मोठा प्रश्न नाही. महाराजांनी त्यांच्या त्या आर्तसंदेशामध्ये म्हटलेलं आहे. आणि एवढंच नाही तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ज्याला आपण वेदांत म्हणतो ते म्हणजे उपनिषद. त्या उपनिषदामध्ये बृहदारण्यक उपनिषद आहे. ते उपनिषद असं म्हणते की न तस्य प्राणः उत्क्रमणते, म्हणजे जे ब्रह्मनिष्ठ महात्मे असतात त्यांचे प्राण हे कुठंच जात नाही, तर त्यांचे प्राण आत्मस्वरूपामध्ये विलीन होतात आणि ते तिथेच राहतात. या बृहदारण्यकाच्या श्रुतीनुसार राष्ट्रसंत हे कुठंच गेले नाहीत, तर ते या गुरुकुंजात, ही गोष्ट आपल्याला विसरून चालता येणार नाही. म्हणून मंडळी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अव्यक्त रूपानं या जगामध्ये व्याप्त आहेत. आणि त्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या या 53व्या पुण्यतिथीचा हा उत्सव त्यांच्या शरीराची पुण्यतिथी आहे. आणि या पुण्यतिथीच्या निमित्तानं हा एक विचारांचा यज्ञ आहे. कारण – 1942 साली महाराजांना अटक झाली होती, आपल्या सर्वांना कल्पना आहे. त्यावेळेस समर्थ आडकोजी महाराजांच्या जयंती पुण्यतिथी उत्सवाच्या काल्याचं भाषण महाराजांनी जेलमधून लिहून पाठवलं होतं. त्या भाषणामध्ये महाराजांनी असं म्हटलं होतं की संतों के शरीर की पुण्यतिथि मनाना यह केवल यह केवल व्यवहार है, लेकिन सच्ची पुण्यतिथि तो वह है
कि उनकी स्मृतियों को जागृत करके उनके संकल्पित कार्यों को, उनके विचारों को आगे बढ़ाना, यही सच्ची पुण्यतिथी होती है, हे महाराज त्या भाषणामध्ये महाराजांनी लिहून पाठवलं होतं. आणि म्हणून त्या दृष्टीनं राष्ट्रसंतांच्या सुद्धा साहित्याच्या विचारातून या पुण्यतिथीचा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि या कार्यक्रमामध्ये राष्ट्रसंतांच्या साहित्य सागरातील शिंपल्यांचं चिंतन आपण करत आहोत. आज माझ्याकडे जो ग्रंथ आलेला आहे तो ग्रंथ आहे स्फूर्ती तरंग. आणि ह्या स्फूर्ती तरंगाचा जर विचार केला तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ही मंत्रगुंफित रचना आहे. राष्ट्रसंतांनी आदेश रचना नावाचा जो ग्रंथ लिहिला आहे तो अकोल्याच्या चातुर्मासामध्ये 3 दिवसामध्ये लिहून काढला. मला चातुर्मास बहुतेक अकोल्याचा आहे की कुठलं मला लक्षात नाही, पण एका चातुर्मासात 3 दिवसात. आणि विशेष म्हणजे महाराजांना मूळव्याधचा त्रास असताना बसता येत नव्हतं, तर एका ट्यूबवर बसून 3 दिवसामध्ये महाराजांनी 376 श्लोकांची आदेश रचना लिहून काढली. ती एक टाकी आहे. परंतु हा जो ग्रंथ आहे स्फूर्ती तरंग, हा जसं जसं स्फुरण झालं तसं तसं लिहिलेली ही स्फुट रचना आहे. आणि या रचनेला ग्रंथाचे जे संपादक आहेत साहित्यरत्न सुदामदादा सावरकर, त्यांनी या ग्रंथाला मंत्रगुंफित रचना असं म्हटलेलं आहे. बहुधा बऱ्याच मंडळींना या ग्रंथाचा परिचयही सुद्धा नाही, नावही सुद्धा माहिती नाही. ही शोकांतिका आहे. या ग्रंथातले श्लोक लोकांच्या कानावर पडलेले असतील, काहींच्या पाठात कानपाठात असतील. कानपाठात म्हणण्याचा अर्थ ऐकून ऐकून पाठ झालेले असतील. बरेच श्लोक आहेत नाही. गुरुपौर्णिमाचा उत्सव असला की आपण बरेच सेवा मंडळाचे लोक एक श्लोक आवर्जून म्हणतो, किंवा आता या सोशल मीडियावर आपण व्हायरल करत असतो, न होत गुरुची पूजा गुरुसी गंध लावो निया, न होत गुरुची पूजा गुरुसी माळ वाहो निया, पूजा गुरुची हो तसे वचनी ज्यांची भावना, तसेच जगी वागणे जरी प्राण जाई क्षणा. हा जो श्लोक आहे, किंवा हा श्लोक जरी कदाचित कुणाच्या पाठ नसेल तर आपल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेला श्री विठ्ठल पांडुरंग परमात्मा, त्याची जी स्तुती महाराजांनी केलेली आहे, अगा सगुण सुंदरा मदन द्विप्तीच्या राजसा, तुझे स्वरूप पाहुनी जीव उरीच झाला पिसा, विटेवरी उभा नभा समची भाससी सावळा, कटेवरी धरी कडा तुळशी माळ शोभे गळा. हा श्लोक आहे. हे श्लोक ज्या ग्रंथामधले आहेत तो ग्रंथ म्हणजे स्फूर्ती तरंग आहे. त्याही पेक्षा थोडं जाऊन सांगतो, आपण जी गुरुदेव सेवा मंडळाची सेवक मंडळी आहो, प्रचारक मंडळी आहो, किंवा सेवा मंडळाच्याही व्यतिरिक्त जे कोणी असतील ज्यांना ग्रामगीता माहिती आहे अशी मंडळी, त्या मंडळींनी ग्रामगीता जर वाचली असेल, पाहिली असेल, तर त्या ग्रामगीतेमध्ये एकदम सुरुवातीच्या जर कोणतं स्तवन आलं असेल तर ते म्हणजे गुरुस्तुती पंचक जे आलेलं आहे या स्फूर्ती तरंगामध्ये,
नमो सद्गुरु ज्ञानदीप प्रकाशा हे ग्रंथारंभ स्तवन आपण सर्व लोक ग्रामगीतात पठणाच्या सुरुवातीला म्हणत असतो. हे ज्या ग्रंथामध्ये आलेलं आहे, नव्हे ज्या ग्रंथाची सुरुवातच नमो सद्गुरु ज्ञानदीप प्रकाशा या केली आहे, त्या ग्रंथाचं नाव आहे स्फूर्ती तरंग. हा स्फूर्ती तरंग आहे. या स्फूर्ती तरंग नावाचंही चिंतन आपण थोडंफार करणार आहोत आणि ग्रंथाचंही संक्षिप्त चिंतन करण्याचा प्रयत्न राष्ट्रसंतांच्या स्फूर्तीनं मी करणार आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये साहित्याच्या दृष्टीनं जर विचार केला तर काही काव्यात्मक साहित्य आहे, काही साहित्य गद्य साहित्य आहे. पुन्हा ग्रंथांच्या दृष्टीनं विचार केला तर काही ग्रंथ हे प्रकरण ग्रंथ असतात आणि काही ग्रंथ हे अकर ग्रंथ असतात. हे ग्रंथाचे प्रकार आहे, काव्याचे प्रकार आहे. काही काव्यात्मक ग्रंथ आहेत. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा गाथा हा अकर ग्रंथही नाही, हा प्रकरण ग्रंथही नाही, हा काव्यात्मक ग्रंथ आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची भजन संपदा किंवा आता आपल्या अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाने भजनामृत सागर म्हणून त्याचे खंड केले आहेत. मराठीचे मला वाटते 1 खंड आहे आणि हिंदीचे 2 खंड आहेत. तर हे जे भजन संपदा आहे महाराजांची, ही काव्यात्मक ग्रंथ आहे महाराजांचा. ही काव्य ग्रंथ आहे. काही अकर ग्रंथ असतात. अकर ग्रंथ म्हणजे हंसराज स्वामींचं लघु वाक्यवृत्ती नावाचा एक ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये अजिबात प्रकरण नाही, अध्याय नाही, काहीच नाही. एका श्लोकापासून सुरू झालं ते एकदम 10व्या श्लोकापर्यंत त्याचा पूर्वार्ध आला आणि त्याचा उत्तरार्ध 11व्या श्लोकापासून 18व्या श्लोकापर्यंतचं जे विवरण आहे त्या शंकराचार्यांच्या संस्कृत ग्रंथाचं 7,800 ओव्यांचा तो ग्रंथ आहे. तर त्या 850 ओव्यांमध्ये कुठं प्रकरण नाही, अध्याय नाही, कांड नाही, पंचक नाही, काहीच नाही. एक सुरू झालं ते संपलं, तिथं संपलं. त्याला म्हणतात अकर ग्रंथ. परंतु काही ग्रंथ हे प्रकरण ग्रंथ असतात. उदाहरणार्थ ग्रामगीता प्रकरण ग्रंथ आहे. आनंदामृत प्रकरण ग्रंथ आहे. आनंदामृत पहा तुम्ही, प्रकरण पहिले, प्रकरण दुसरे, आत्मप्रभाव प्रकरण ग्रंथ आहे. तसंच हा स्फूर्ती तरंग सुद्धा प्रकरण ग्रंथ आहे. या स्फूर्ती तरंगाचं पहिलं प्रकाशन 1942 साली झालेलं आहे आणि या ग्रंथामध्ये जवळजवळ 40 प्रकरणं आलेले आहेत. त्या 40 प्रकरणाच्या अंतर्गत अनेक काही विषय मग आलेले आहेत. त्याचा आपण थोडक्यात विचार करण्याचा प्रयत्न करू. ज्या पद्धतीनं राष्ट्रसंत स्फूर्ती देतील त्या पद्धतीनं मी हे करण्याचा प्रयत्न करतो आहे. मंडळी, या ग्रंथाचं नाव आहे स्फूर्ती तरंग. या स्फूर्ती तरंगाचा वेदांत दृष्ट्या जर आपण विचार केला
थोडासा आपण वेदांताच्या दृष्टीनं स्फूर्ती तरंगाचा विचार करू. वेदांत शास्त्रामध्ये स्फूर्तीचा विचार करत असताना एक जे ब्रह्म आहे, जगताचं अधिष्ठान ज्याला म्हणतात, ज्याला महाराजांनी गुरुदेव म्हटलेला आहे, त्या ब्रह्मस्वरूपावर त्याच्याच अंगभूत शक्तीच्या माध्यमातून जे एक स्फुरण त्याला स्फूर्ती म्हणतात. आत्मप्रभाव ग्रंथामध्ये पहिल्या प्रकरणात महाराजांनी असं म्हटलेलं आहे की तुझे ठाई जे स्फुरण तीच देवी शारदा. एका स्वरूपावर उठलेलं स्फुरण त्याला स्फूर्ती म्हणतात. काल मला वाटते कालच आचार्य श्री काठोडे गुरुजींनी ओमकाराचं थोडंसं वर्णन केलेलं आहे. अकार उकार मकार अर्धमातृका हे काल विषय झाले की नाही, तुमच्या लक्षात आहे. तर त्या अर्धमातृकेवर जे पूर्ण बिंदू आहे तो पूर्ण बिंदू म्हणजे केवल ब्रह्म. आणि त्या केवल ब्रह्माच्या ठिकाणी जे स्फुरण होतं त्याला म्हणतात स्फूर्ती. आता एक मोठा प्रश्न आहे, जर ब्रह्माच्या ठिकाणी स्फूर्ती होते मग महाराजांनी स्फूर्ती तरंग लिहिलं हे कसं काय? मंडळी, साहित्यरत्न सुदामदादांनी जी राष्ट्रसंतांची आरती लिहिलेली आहे, आपण म्हणतो, आपण सगळे लोक म्हणतो, त्या आरतीमध्ये महाराजांनी असं म्हटलेलं आहे, शेवटचं जे कळवं आहे त्या आरतीमध्ये काय कळवं आहे ते, समन्वय महाज्योती तुकडोजी ब्रह्म गुरुदास लीन पायी द्यावी आपुली स्फूर्ती. तुकडोजी महाराज कोण आहे तर तुकडोजी ब्रह्ममूर्ती. तुकडोजी ब्रह्म आहे आणि जर तुकडोजी ब्रह्ममूर्ती आहे तर ब्रह्मस्वरूप असलेल्या तुकडोजी महाराजांच्या ठिकाणी हे ब्रह्मस्फुरण होऊ शकत नाही का? तेव्हा तुकडोजी महाराज हे ब्रह्मस्वरूप असल्यामुळे त्यांच्या ठिकाणी जे स्फुरण झालं आणि त्या स्फूर्तीतून जे तरंग बाहेर पडले ते तरंग, त्या स्फूर्तीतून निघालेले जे तरंग आहेत ते तरंग म्हणजेच या स्फूर्ती तरंगमधले 676 तरंग आहेत. त्या स्फूर्तीचे हे तरंग आहेत. परंतु एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट ही आहे की असं हे स्फुरण कोणत्या अंतःकरणामध्ये होते, कोणत्या बुद्धीमध्ये होते, कोणत्या अवस्थेमध्ये होते, हाही विचार थोडासा आपण करण्याचा प्रयत्न करू. मनुष्याच्याही बुद्धीमध्ये स्फुरण होत असते. तुमच्या आमच्या बुद्धीमध्ये स्फुरण होत नाही काय? असं कोणी आहे काय आपल्या मनात काही विचार येत नाही, स्फुरण येत नाही? येतच, आपल्या हृदयात स्फुरण येतच ना, प्रत्येकाच्या हृदयात येते. परंतु तुमचं आमचं जे स्फुरण आहे ते स्फूर्ती तरंग ठरत नाही, ती ब्रह्मस्वरूपावर उठलेली स्फूर्ती ठरत नाही. कारण तुमच्या आमच्या मनात जे स्फुरण चालते, हृदयात जे स्फुरण चालते ते स्फुरण कोणतं आहे? आपण सकाळच्या सामुदायिक ध्यानामध्ये म्हणत असतो, प्रातः स्मरामि हृदि संस्फुरद आत्मतत्वम. पण आपल्या हृदयात आत्मतत्वाचं स्फुरण होते हे आपण जाणतो काय?
नाही. आपल्या हृदयात कोणतं स्फुरण होते? आता मी लग्न करील, मला बायको येईल, मला मुलं होतील, आता माझ्या घरावर दुसरा मजला चढवीन. हे स्फुरण तुमचं आमचं स्फुरण आहे. याला ब्रह्मस्फुरण म्हणता येणार नाही. पण स्फुरण जे आहे हे कोणाच्या बुद्धीत होत असतं? तर मंडळी, वेदांत शास्त्राने असं सांगितलं आहे की मनुष्याच्या बुद्धीमध्ये 4 प्रकारचे दोष असतात. भ्रम आहे, प्रमाद आहे, विप्रलिप्सा आणि कर्णापाटव. 4 दोष मनुष्याच्या बुद्धीत असतात. आणि हे दोष ज्या बुद्धीत नसतात त्या बुद्धीमध्ये, त्या हृदयामध्ये जी स्फूर्ती उठते ती स्फूर्ती म्हणजे त्या स्फूर्तीतून उठलेले तरंग हे स्फूर्ती तरंग असतात. ती ब्रह्मस्फूर्ती असते. यथार्थ ज्ञान होत नाही, पदार्थाचं यथार्थ ज्ञान न हो याला म्हणतात भ्रम. सकाळच्या सामुदायिक ध्यानाच्या पाठात आपण म्हणत असतो काय, रज्वाम भुजंगम इव प्रतिभासितम वै. रज्जूवर सर्पाचा भास होतो म्हणजे काय होतो? भ्रम होतो. याला म्हणतात भ्रम. म्हणजे मनुष्य जर काही लिहत असेल, एखादा ग्रंथ, एखादं पुस्तक लिहिलं, तर त्या लिहिण्यामध्ये त्याच्या बुद्धीत जो भ्रम असेल तो भ्रम त्याच्या लिखाणात उतरू शकतो. दुसरं प्रमाद. प्रमाद म्हणजे अनावधानानं काही गोष्टी होतात, लक्षच राहत नाही, अनावधानाने होते. किंवा आपण म्हणतो की नाही, कळते पण वळत नाही. कोणाला माहित नाही ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचे फायदे किती आहेत म्हणून माहित आहे, परंतु ब्रह्ममुहूर्तावर जागच येत नाही, प्रमाद आहे. किंवा अनावधानाने काही सुटून जाते, विस्मृती होते, त्याचं नाव आहे प्रमाद. लिखाणात उतरू शकते, एखादा मुद्दा सुटून जाते आपला लिहिता लिहिता, असं होते. भ्रम, प्रमाद, विप्रलिप्सा. विप्रलिप्सा म्हणजे संशय. नुसता संशय नाही तर त्या झालेल्या संशयाची निश्चयात्मक बुद्धी, त्याचं नाव आहे विप्रलिप्सा. संशय दृढ झाला त्याला म्हणतात विप्रलिप्सा. भ्रम, प्रमाद, विप्रलिप्सा. आणि तो संशय जर बुद्धीत असेल तर तो आपल्या लिखाणात उतरत असतो. भ्रम, प्रमाद, विप्रलिप्सा आणि कर्णापाटव म्हणजे कुठंतरी आपण ते ऐकतो आणि ऐकत असताना आपल्या कानाला ते पाहिजे तसं ऐकू येत नाही. त्यासाठी एक उदाहरण आठवलं म्हणून सांगतो. बरेच लोक महाराजांची भजनं, काही त्यावेळेस महाराजांच्या काळात फार काही शिकलेले लोक नव्हते, वाचण्याचं लिहिण्याचं फारसं ज्ञान नव्हतं आणि बरेचसे लोक काही महाराजांची पुस्तकं वगैरे घेत नव्हते. तेव्हा नागपूरमधली गोष्ट आहे. महाराज त्यावेळेस शरीरानं होते इथं. त्यावेळेस महाराज नागपूरला गेले, महाराजांचा कार्यक्रम होता आणि महाराज येण्याच्या अगोदर काही मंडळी भजन करून राहिले होती, महाराजांचेच भजन म्हणून राहिले होते. तेव्हा एका जणानं भजन म्हटलं महाराजांचं, तर ते भजन चालू होतं, सतगुरु नाम तुम्हारा दिल से प्यारा. त्याच्यामध्ये म्हणता म्हणता आता त्यानं बिचाऱ्यानं, भाविक होता, महाराजांवर श्रद्धा होती, त्यात
शंका नाही, परंतु महाराजांचं भजन जरी असलं तरी त्यांनी ते ऐकून ऐकून पाठ केलेलं असावं. तेव्हा ते असं त्यानं म्हटलं, त्याचं ओळ आहे की नाही त्याच्यामध्ये, लेकीन सतगुरु किरपा पाय, नाही त्याच्या अगोदर काय काही आठवत नाही, पण तो लेकीन सतगुरु तिरपा पाय हे. तिचा शब्द काय आहे, लेकीन सद्गुरु किरपा पावे, पण त्यांना ऐकून ऐकून पाठ केलं. तो म्हणत होता लेकीन सद्गुरु तिरपा पाय हे. याला म्हणतात कर्णा पाठव. आपल्या कानाच्या दोषामुळे चुकीचं आपल्याकडून म्हटलं जातं किंवा ऐकून तसं चुकीचं लिहिलं जातं. याला म्हणतात भ्रम प्रमाद, याला म्हणतात कर्ण. तर हे 4 दोष मनुष्य बुद्धीमध्ये असतात आणि म्हणून या 4 दोषांनी युक्त जे साहित्य आहे ते हेतुपुरस्सर लिहिलेलं असलं तरी त्याच्यामध्ये हे दोष आढळून येतात. परंतु ज्या महात्म्याच्या बुद्धीत हे दोष नसतात, त्या बुद्धीमध्ये, त्या व्यापक बुद्धीमध्ये, त्या विशाल मध्ये जे स्फुरण होत असतं त्याला म्हणतात त्याला स्फूर्ती म्हणतात. आणि म्हणून त्या स्फूर्ती तरंगाचं आपण चिंतन करत आहोत. या स्फूर्ती तरंगाचा जर विचार केला, आपण पाहिलं हे दोष कधी निघून जातात, तर ज्या वेळेस आपलं अंतःकरण हे विशाल होत असते, मलक्षेप आवरण रहित आपलं अंतःकरण होत असते, त्यावेळेसच हे अंतःकरण विशाल होते. आणि अंतःकरण विशाल आणि शुद्ध झाल्याशिवाय त्याच्यामध्ये व्यापक विचार स्फुरू शकत नाही. राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेमध्ये असं म्हटलेलं आहे की तू व्यापक सर्वांतरात्मा, सत्य ज्ञानानंद निष्कामा, तैसेची होणे हृदय आम्हा तरीच होय तुझी भक्ती. तू व्यापक सर्वांतरात्मा आहे, तसं आम्हाला हृदयानं व्यापावं लागेल. आणि ही प्रार्थना केल्याच्या नंतर मग पुढे महाराज सांगतात की म्हणून आमची बुद्धी विशाल करी. मग आमची बुद्धी विशाल कर, आमचं हृदय कर. आणि मग असं हृदय विशाल झाल्याच्या नंतर, अशी बुद्धी विशाल झाल्याच्या नंतर मग पुढे ग्रामगीतेमध्ये ओवी आलेली आहे की पुण्यक्षेत्र पंढरपुरी बैसलो असता चंद्रभागे तिरी आणि स्फुरू लागली ऐसी अंतरी विश्वाकार वृत्ती. पण कधी अंतःकरण विशाल झालं, विश्वाकार वृत्ती त्यावेळेस स्फुरली, त्यावेळेस ती स्फूर्ती झाली. आणि मग महाराज म्हणतात माझ्या बालरूप वृत्तीतून स्फुरतो गुरुदेव चक्रपाणी. ही ती स्फूर्ती आहे. राष्ट्रसंतांनी ही स्फूर्ती. पण कधी, ज्या वेळेस मल विक्षेप आवरण रहित त्यांचं अंतःकरण झालं आणि ते विशाल झालं त्यावेळेस. म्हणून सुदामदादांनी ग्रामगीतेचं एक स्फूर्तिगीत लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये शेवटच्या कळव्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की दिव्य देह मुरली मधुनी हे हृदय राष्ट्र संतांचे उजळील सद्गुरु वाचे. प्रियजन हो दे सुदाम हृदया स्फूर्ती वाङ्मयी मूर्ती प्रचारक जननी प्रचारक जननी.
ही ग्राम गीतेची वाणी सुजन हो, दुम दुमवा कानो कानी. ही ग्रामची वाणी सुजन हो. काय राष्ट्रसंतांच्या दिव्य देह मधुनी स्फुरली ही युग संजीवनी. दिव्य, ज्या वेळेस देह दिव्य होतो, पण दिव्य देह कधी होतो हा एक महत्वाचा प्रश्न आहे. दिव्य देह होणं म्हणजे काय, त्या महात्म्याला शिंग फुटतात काय? नाही. का जगापेक्षा तुमच्या आमच्यापेक्षा वेगळं त्याचं काही शरीर दिसते का? नाही. दिव्य देह म्हणजे काय होते तर तुकाराम महाराज असं म्हणतात, आलिंगने संतांची या दिव्य झाली माझी काया. पण संतांचं आलिंगनानं दिव्य झालं म्हणजे कसं, तर मल विक्षेप रहित अंतःकरण झालं की मग संतांच्या कडे आपण गेल्यानंतर संतांना आपण लोटांगण घातलं आणि संतांची तनुमनु जीवे सेवा केली की संत आपल्यावर प्रसन्न होऊन जी केव्हा कृपा करतात तेव्हा आपल्या आवरण दोषाची निवृत्ती होते आणि मल विक्षेप आवरण रहित आपलं अंतःकरण झालं की मग आपलं शरीर दिव्य होतं. मल विक्षेप आवरण रहित अंतःकरण ज्याचं झालं त्याची दिव्य काया आणि त्यातून जे स्फुरण निघतं त्याचं नाव स्फूर्ती तरंग आहे. त्या दिव्य देह मुरली मधुनी स्फुरली ही युग संजीवनी, त्याला म्हणतात स्फूर्ती तरंग. आणि म्हणून महाराजांनी म्हटलेलं आहे की ईश्वराचीच प्रेरणा ही प्रगट झाली. ग्रामगीतेमध्ये ओवी आलेली आहे शेवटच्या अध्यायामध्ये. आणि त्या पुढे महाराज म्हणतात की माझिया बालरूप वृत्तीतून स्फुरला तो गुरुदेव चक्रपाणी. आणि म्हणून असा जो काही हा स्फूर्ती तरंग ग्रंथ आहे, या ग्रंथाचं जर आपण विचार केला तर ग्रंथाची जी महाराजांनी थोडीफार एक संदेश दिलेला आहे या ग्रंथाला, त्या संदेशामध्ये महाराजांनी या सगळ्या स्फूर्ती तरंग ग्रंथाचं जे काही याच्यामध्ये 676 श्लोक आहेत, या 676 श्लोकाचं जे तात्पर्य आहे किंवा जो या ग्रंथाचा एक ध्येयवाद आपण त्याला तो दिलेला आहे, तो या ग्रंथाला जो राष्ट्रसंतांनी स्वतः दिलेली प्रस्तावना आहे त्याच्यामध्ये 2 जे पॅरेग्राफ आहेत मधातले, त्याच्यामध्ये पूर्ण या ग्रंथाचं तात्पर्य महाराजांनी आणून ठेवलेलं आहे. महाराजांनी असं म्हटलेलं आहे की या जगाकडे पाहत असताना जे नास्तिक लोक आहेत, नास्तिक कशाला म्हणतात, जो स्व अस्तित्वाला मानत नाही त्याला नास्तिक म्हणतात. स्व अस्तित्व म्हणजे काय, स्व म्हणजे आत्मा, स्व म्हणजे ब्रह्म. जो स्वला मानत नाही, न आस्तिक, त्याच्यावर ज्याची आस्था नाही त्याचं नाव नास्तिक. न आस्तिक म्हणजे नास्तिक. आणि असे जे नास्तिक लोक आहेत ते काय करत असतात, म्हणजे जे लोक स्वरूपाचंच चिंतन करत नाही, आत्मरूपानं बाकीच्या सर्व लोकांना पाहत नाही, ते लोक काय करतात, इतरांमधले गुण दोष पाहत बसतात. आणि याच्यात काय पडलं आहे, त्याच्यात काय पडलं आहे, ते गोपाल भाऊ काय ते तर असेच आहे, ते अमोल भाऊ काय ते तर तसेच आहे, तो संकेत काळे तो तर पाहिलाच आहे, असं ते म्हणत असतात. असं म्हणण्याची बुद्धी ज्यांची असते ते नास्तिक आहेत. कारण ज्या ज्या लोकांमध्ये गुणदोष पाहतो त्यांच्या बाह्य नामरूपावरच तो आपले विचार प्रकट करतो किंवा त्या नामरूपाचंच तो बरं वाईट काय ते पाहत असतो, त्याच्यामधल्या तत्वाला तो मात्र जाणत नसतो. परंतु खरे जे संत असतात, खरे जे महात्मे असतात ते या जगातल्या गुणदोषात्मक भूमिकेत पाहत नाही. महाराजांनी स्पष्ट म्हटलेलं आहे, सज्जन लोक हंसक्षीर न्यायाने हे जग अलंकारवत न पाहता मूळ धातू जे सुवर्ण त्याचे कार्याच्या अधिष्ठानाकडे पाहून आनंद मानित असतात. महाराजांचे वाक्य आहे. जे सज्जन लोक आहेत ते लोक काय करतात, हंसक्षीर न्याय. हंसक्षीर न्याय म्हणजे काय,
ग्रामगीतेच्या पहिल्याच अध्यायात हंस क्षीरन्याय आलेला आहे. राजहंसे चोच पिरविता, पाणी दुधाची होय भिन्नता, नाही का? किंवा ज्ञानेश्वर महाराजांच्या दृष्टीनं जर पाहिलं तर सलिली पय जैसे एक होऊनी मिनले असे, ते निवडूनी राजहंसे वेगळे कीजे. जगद्गुरु तुकाराम महाराजही म्हणतात, निवड वेगळे क्षीर आणि पाणी, राजहंस दोन्ही वेगळाले. हा हंस क्षीर न्याय आहे. म्हणजे एकाच भांड्यामध्ये, एकाच रांजणामध्ये पाणी आणि दूध दोन्ही जरी एकत्र करून ठेवलं तर असं म्हणतात की जो राजहंस पक्षी आहे तो त्यातलं फक्त दूध ग्रहण करते आणि पाणी तसंच राहू देते. याला म्हणतात हंस क्षीर न्याय. तसं जे ज्ञाते लोक असतात, सज्जन लोक असतात, ते या जगाकडे पाहत असताना जसं सोनार, तुम्ही गणपती आणला की गणपती समोरचा उंदीर आणला हे पाहत नाही. ते कथा तुम्ही सगळ्या लोकांनी ऐकलेली असेल कदाचित, म्हणून मी सांगणार नाही तो दृष्टांत. बरेच वेळा कीर्तनकार प्रवचनकार मंडळी सांगतात की एका जणानं काही त्याला अडचण पडली, महाराज म्हणतात की नाही सोन्याचे देव करावे, आणि काय म्हणते मग विकोनी काहीतरी ते ओवी आहेत ग्रामगीतेमध्ये. तसं तो विकायला घेऊन गेला, पण त्या ठिकाणी जे हे होतं त्या गणपतीचं आणि त्या उंदिराचं ज्यावेळेस सोनाराकडे वजन केलं त्यावेळेस मात्र त्या उंदिराचं वजन जास्त भरलं आणि त्या गणपतीचं कमी. मग गणपतीचे पैसे कमी आणि उंदिराचे जास्त. सोन्याचाच उंदीर आणि सोन्याचाच गणपती. मग तो माणूस म्हणायला लागला, का हो तुम्ही म्हणता की गणपती देव आहे म्हणे, त्याचं वजन, त्याचं किंमत कमी आणि ते उंदिराची किंमत जास्त. तो म्हणे तो गणपती आहे की उंदीर आहे त्याच्याशी मला कर्तव्य नाही, मला घेणं देणं कशाशी आहे, हे सोनं आहे याच्याशी मला घेणं देणं आहे. तसं जे सज्जन लोक असतात ते या जगाकडे पाहत असताना कसे पाहतात, तर महाराज सांगतात की लोक अधिष्ठानाकडे पाहतात. हे सज्जन लोक, याचं अधिष्ठान काय आहे? नाम जरी वेगळे वेगळे असले तरी त्या नाम रूपाचा बाद काय पाहायचं, तर त्यातलं तत्व जे पाहतात. या उपाधी माझी गुप्त चैतन्य सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती, तेच हे सज्जन लोक पाहत असतात. आणि म्हणून ते जे तत्व आहे ते कसं आहे, तर ते आहे आनंद स्वरूप. त्याला सतचित आनंद असं म्हणतात. सत, चित आणि आनंद. आता याच्या जास्त विस्ताराकडे मी जाणार नाही, परंतु सत, चित आणि आनंद हे वेगळे वेगळे करताच येत नाही. जसं साखर, साखरेची गोळी आणि साखरेचा आकार वेगळं वेगळं करता येत नाही. साखर कशी असते? गोड असते. गोड काय असते? साखर असते. साखर असलेली साखर गोड असते आणि गोड असलेली साखर कशी असते? ती पांढरी असते. हे तीनही लक्षणं जसे अभिन्न आहेत साखरीचे, तसं सच्चित आनंद असं जे स्वरूप आहे ते स्वरूप कुठं बाहेर नाही आहे. तो आनंद कुठं बाहेर नाही, तो आपल्यातच आहे. महाराजांनी इथं स्पष्ट सांगितलेलं आहे की आनंद हा दुसरीकडून आणण्याची वस्तू नसून तो मुळातच असतो. पण मल, क्षेप आणि आवरण या ढगांनी तो झाकला गेला असतो. आता महत्वाचा मुद्दा मी सांगतो. हा आनंद आपल्याच ठिकाणी आहे, परंतु गोष्ट काय झालेली आहे की महाराज म्हणतात की जसा सूर्य हा ढगामुळे दिसत नाही, ढग आळवे आल्यामुळे सूर्य दिसत नाही, किंवा विश्वशांतियोग ग्रंथामध्ये महाराजांनी असं म्हटलेलं आहे की चंद्र हा पौर्णिमेच्या दिवशी जसा पूर्ण असतो तसा इतर दिवशी अपूर्ण होतो असं नाही, परंतु छाया त्या चंद्राच्या ज्या कला आहेत त्या कमी अधिक होताना दिसतात आणि सूर्य कमी झालेला किंवा अधिक झालेला वाटतो. पण सूर्य मात्र
तो चंद्र, पण तो चंद्र मात्र नेहमीसाठी पूर्णच असतो, पण छाया तो आपल्याला कमी अधिक भासत असतो. तसंच आहे आनंद, हे आपलं मूळ स्वरूपच आहे. परंतु गोष्ट काय झालेली आहे, ग्रामगीतेमध्ये एक ओवी आलेली आहे, ज्योत दीप्तिमान, नाही का, देवत्वाची ज्योत दीप्तिमान परी आवरण पडले मलिन, अशी एक ओवी आलेली आहे. म्हणजे जसं दिवा आहे, आपण आता दिवा लावतो की नाही, हा अधिष्ठानावर दिवा लावतो आपण प्रार्थनेच्या वेळेस, ध्यानाच्या वेळेस, त्या दिव्यावर आपण काच टाकत असतो. निळी पायली टाकतो की नाही, त्या निळ्या पायलीचं एक आच्छादन असते. तसं आपल्या स्वरूपावर सुद्धा अंतःकरण नावाचं एक आच्छादन आहे, आणि ते आच्छादन मल विक्षेप आणि आवरण दोषानं मलिन झालेलं आहे. त्यावर मलिन आवरण पडलेलं आहे, मळ साचलेला आहे. त्यामुळे आपण आनंद स्वरूप असूनही सुद्धा आपल्याला तो आनंद आपल्या ठिकाणी नाही असं वाटते, आणि आपण तो आनंद शोधण्यासाठी बाहेर प्रयत्न करतो, बाहेरच त्या आनंदाचा शोध घेतो, बाहेरच्या वस्तूंमध्ये त्या आनंदाचा शोध घेतो. आणि म्हणून महाराज म्हणतात की आनंद हा दुसरीकडून कुठून आणायचा नसतो, तर तो आपल्याच ठिकाणी असतो, परंतु तो मल विक्षेप आणि आवरण या ढगांनी झाकलेला असतो. हे ढग दूर सारले की मग हा आनंद आपल्याच ठिकाणी आहे. आणि म्हणून महाराजांनी त्यावर उपाय सुद्धा या लेखामध्ये सांगितलेला आहे, स्फूर्ती तरंगमध्ये, की भाविक जेव्हा आपल्या सत्कर्मांनी व सत्संगतीने ते ढग दूर सारतात आणि त्यानंतर सुखाचे साम्राज्य आपणातच भोगून ते समाधान पावतात, महाराजांनी सांगितलं. आणि म्हणून हे जे काही अध्यस्त आवरणादी दोषांनी दूर करण्याकरिता महाराजांनी या ग्रंथामध्ये, महाराजांनी या प्रस्तावनेमध्येच मल विक्षेप आणि आवरण या 3 दोषांचा आपल्या समोर विचार ठेवलेला आहे. तर या मल विक्षेप आवरण या दोषांचं स्वरूप आणि त्याच्या निवृत्तीचे उपाय, त्याच्या संबंधाने या ग्रंथाचं आपण थोडंसं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. पहिले मल विक्षेप आवरण म्हणजे काय हे आपण थोडंसं समजून घेऊ. मनुष्याच्या चित्तामध्ये, हे चित्त म्हणा किंवा अंतःकरण म्हणा, चित्त ही अंतःकरणाचीच एक वृत्ती आहे. तर त्याच्यामध्ये 3 दोष असतात, मल विक्षेप आणि आवरण. तर मल दोष हा पहिला दोष आहे. त्याचं स्वरूप सांगताना रहस्यामृत ग्रंथामध्ये साहित्यरत्न सुदामदादांनी त्याची व्याख्या फार सोप्या पद्धतीनं केलेली आहे. ते म्हणतात की विषय ध्येय धरोनी पोटी करी परोपरी खटपटी गुणदोष शोधक दृष्टी मल दोष या नाव. रहस्यामृत ग्रंथामध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे. मल म्हणजे काय, तर विषयाची अपेक्षा मनात धारण करून त्याच्या प्राप्तीसाठी धडपड करणे, ती धडपड करण्याची जी वासनात्मक बुद्धी आहे किंवा गुण दोषाचं परीक्षण करणारी जी बुद्धी आहे, जी वृत्ती आहे, तिचं नाव आहे मलदोष. अधिक सोपं करून सांगतो. ग्रामगीतेमध्ये पहिल्या अध्यायामध्ये या मलदोषाचं महाराजांनी अतिशय सोपं सरळ वर्णन केलेलं आहे. तुमच्या आमच्यासाठी ते उपयुक्त आहे. दुसऱ्याची उणीव पाहता हसणे, दुसऱ्याचे वैभव जळणे आणि दुसऱ्याची आपत्ती पाहून पडणे होते, असे ही जी वृत्ती आहे, याच वृत्तीचं नाव आहे मलदोष. मल म्हणजे काय, मनात असलेले मलिन वासना, तिचं नाव आहे मलदोष. पापात्मक वासना. सुदामदादांनी फार सुंदर उदाहरणं दिली आहेत रहस्यामृतामध्ये.
आपली पत्नी असताना दुसऱ्याच्या पत्नीकडे पाहून ही माझी पत्नी असती तर किती बरं झालं असतं असं वाटणं, हे सुद्धा मलदोषाचंच लक्षण आहे. जी जी कोणती पापात्मक वासना आपल्या अंतःकरणात निर्माण होत असेल, आणि पाप म्हणजे काय, महाराजांनी इतकी सुटसुटीत व्याख्या केलेली आहे पापाची. पाप म्हणजे बिघाड, म्हणजे कुमार, पाप म्हणजे बळीच राहणे गरीब प्राण्या पिळोनी. अशा पद्धतीची पापात्मक कर्म करण्याची वासना अंतःकरणात निर्माण होणे, त्याचंच नाव आहे मलदोष. हा मलदोष कशाने निवृत्त होतो? सुतोवाच करतो, पुढे त्याचा विस्तार करेल. मलदोषाची निवृत्ती ही निष्काम कर्माचरणाने होते. आणि म्हणून महाराजांनी या ठिकाणी जे मल विक्षेप आवरण सांगितलं आहे, त्याचा थोडासा संदर्भ या ग्रंथाशी जोडून देऊन मी थांबण्याचा प्रयत्न करतो. दुसरा जो दोष आहे चित्ताचा, तो म्हणजे विक्षेप. विक्षेप नावाचा एक दोष आहे. त्या विक्षेपाचं स्वरूप काय आहे? धावे नाना पदार्थावरी, होय तद्रूप अहंकारी, आणि एक सोडी एक धरी विक्षेप तोरे. हे रहस्यामृतामध्ये दादांनी सोपी व्याख्या त्याची केलेली आहे. विक्षेप कशाला म्हणतात? महाराजांच्या भजनाच्या माध्यमातून सांगतो. मन चंचल हे रे विषयान भवती फिरते, नच स्थिर कधी त्यासाठीच रे मरमरते. याला म्हणतात विक्षेप दोष. साधं उदाहरण सांगतो. एखादं गाणं आपल्याला आवडलं, ते गाणं ऐकण्यात आपण तल्लीन होतो. त्या गाण्यामध्ये आपण तल्लीन झालो, पण काही वेळपर्यंत, काही वेळानंतर गाणं ऐकून ऐकून बोर झालो की आपण गाणं बंद करून देतो. पण आतापर्यंत गाण्यावर स्थिर होतो ना, मग लगेच नाही आता बातम्या ऐकायच्या, लगेच बातम्याचं चॅनल लावतो. एका ठिकाणी स्थिर आहे का आपली वृत्ती? नाही. आपल्या वृत्तीची चंचलता जी आहे, चित्ताची चंचलता जी आहे, त्या चित्ताच्या चंचलतेलाच विक्षेप असं म्हणतात. आणि हा दोष कशाने निवृत्त होतो? तर हा दोष उपासनेने निवृत्त होतो. हा दोष उपासनेने निवृत्त होतो. आणि तिसरा जो दोष आहे तो म्हणजे आवरण. आवरण म्हणजे काय? आवरण दोषाची व्याख्या दादा सांगतात की आवरण म्हणजे अज्ञान भ्रांती, मलविक्षेप, वासना निगुती, येण्याची दुरावितली प्राप्ती, आपुली आपणा. आवरण म्हणजे आत्मस्वरूपाचं अज्ञान असणं, स्वतःच्या स्वरूपाचं अज्ञान असणं, त्याला म्हणतात आवरण. आणि या आवरण दोषाची निवृत्ती जर कशाने होत असेल तर ते सद्गुरूंच्या कृपेनं जे ज्ञान होत असते, त्या ज्ञानानं त्या आवरण दोषाची निवृत्ती होत असते. आता या तीन दोषाची जी निवृत्ती आहे, ही निवृत्ती जोपर्यंत तोपर्यंत तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये स्फूर्तीच होत नाही, ब्रह्मस्फूर्तीच होत नाही, स्फूर्ती तरंगाचा विषयच येत नाही. जेव्हा हे दोष निवृत्त होऊन अंतःकरण शुद्ध आणि व्यापक होतं, त्याच वेळेस स्फूर्ती येत असते. कारण सुधा महाराजांचा एक लेख मी वाचला, 1969च्या पुण्यतिथी विशेषांकातला तो लेख आहे. त्याच्यामध्ये एक सुंदर वाक्य त्यांनी लिहिलेलं आहे महाराजांचं वर्णन करताना. आणि त्या लेखामध्ये एक ओघाओघानं एक वाक्य आलेलं आहे कि अपने अंदर का कूड़ा करकट निकाल फेंकने वाली बांसुरी में ही प्रभु का संगीत भरा जो सांस स्वभावतः खेलने लगता है.
बासरीमध्ये बासरी वाजवायची आहे, पण त्या बासरीमध्ये जर काही कचरा अटकलेला असेल तर त्यात पाहिजे तशी हवा जाणार नाही आणि ती हवा न गेल्यामुळे त्या बासरीतून मधुर ध्वनी निघणार नाही. तेव्हा बासरीतून मधुर ध्वनी जर निघाला पाहिजे असं वाटत असेल तर त्यासाठी ती बासरी साफ असली पाहिजे, स्वच्छ असली पाहिजे, त्यात कुडा कचरा नसला पाहिजे. तसं हे अंतःकरण जे आहे ते सुद्धा मल विक्षेप आवरण दोषांनी रहित असलं पाहिजे, तेव्हा त्याच्यातून स्फूर्ती निघत असते. आणि हे मल विक्षेप आवरण रहित अंतःकरण राष्ट्रसंतांसारख्या ब्रह्मनिष्ठ महात्म्यांचं असते आणि म्हणून त्यांच्यातून ते स्फुरण निघत असते. कारण असं अंतःकरण झाल्यावर तो महात्मा जीव ब्रह्मैक्य ज्ञानानं त्या स्वस्वरूपाशी समरस होतो, एकरूप होतो आणि एकरूप झाल्यावर त्या ब्रह्माशी ती वृत्ती तादात्म्य पावल्यामुळे, एकरूप झाल्यामुळे त्या वृत्तीला त्या ब्रह्माचे जे धर्म आहेत, जे लक्षणं आहेत, सत चित आनंद, त्यालाच महाराजांनी सत्य ज्ञान प्रेम असं म्हटलं ग्रामगीतेमध्ये. हे लक्षणं त्या ठिकाणून स्फुरतात, कारण ती समरस त्या ठिकाणी वृत्ती झालेली असते आणि त्यामुळे त्यातून जे स्फुरण निघतं त्याला स्फूर्ती असं म्हणतात आणि त्याच्यातून जे तरंग निघतात त्याचंच नाव स्फूर्ती तरंग आहे. थोडंसं या ग्रंथाचं आपण थोडक्यात चिंतन करण्याचा प्रयत्न. या 3 गोष्टींनी मल विक्षेप आवरण या 3 दोषांची निवृत्ती होते, हे त्याच्यावरची उपाय आहे. तेव्हा हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ या 3ही दोषाची निवृत्ती करण्यासाठी समर्थ आहे. कारण संतांचे जे ग्रंथ असतात ते 3 कांडामध्ये व्याप्त असतात. ते 3 कांड जर कोणते असतील तर ते म्हणजे कर्मकांड, उपासना कांड आणि ज्ञानकांड. 3 कांड आहेत. तो ग्रंथ कोणताही असो, तो छोटा ग्रंथ असो, मोठा ग्रंथ असो, त्या प्रत्येक ग्रंथामध्ये हे 3 कांड असतात. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सामुदायिक प्रार्थनेचा जरी विचार केला तर त्या प्रार्थनेमध्ये सुद्धा 3 कांड आलेले आहेत. जसं जगद्गुरु शंकराचार्यांनी श्रीमद भगवद्गीतेच्या बाबतीत म्हटलेलं आहे की भगवद्गीता कशी आहे तर त्रिकांड स्वरूपिणी आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये असं म्हटलेलं आहे की त्रिकांड स्वरूपिणी श्रुतीच ही कोडीस वाणी, नाही का. आणि म्हणून सगळ्या संतांचे ग्रंथ हे 3 कांडामध्ये असतात. ग्रामगीता सुद्धा त्रिकांडात्मक आहे. ग्रामगीतेमध्ये सुद्धा सुरुवातीला कर्मकांड आलेला आहे, मध्यंतरी कर्मावबद्ध उपासना आलेली आहे आणि मग उपासना कांड आलं. हे सामुदायिक प्रार्थना, मूर्ती उपासना हे उपासना कांडच आहे. आणि शेवटचा हा अध्याय हे ज्ञानकांड आहे. ग्रामगीतेमध्येही 3 कांड आलेले आहेत. ग्रामगीतेचं सुद्धा या त्रिकांडात्मक भूमिकेतून चिंतन करण्याची गरज आहे, नाही का. आणि म्हणून असे हे 3 कांड. अहो, सामुदायिक प्रार्थनेमध्ये 3 कांड आलेले आहेत. आपली जी प्रार्थना अष्टक आहे ना, त्या प्रार्थना अष्टकामध्ये सुद्धा 3 कांड आलेले आहेत की पहा, मी सांगतो एका ओळीमध्ये. अहो, हे कांड सांगण्याकरिता, एका कांडाचा विस्तार करण्याकरिता किती खर्ची घातलेले ग्रंथ आहेत लोकांनी. पण महाराजांच्या 3 ओळीमध्ये 3 कांड आले प्रार्थनेच्या. पहिलं कर्मकांड, निर्भय कर्म में पर्दा खुला कर स्नेह का, हे कर्मकांड आहे प्रार्थनेमधलं. गाते रहे प्रभु नाम पर प्रभु तत्व पाने के लिए, हे उपासना कांड आहे प्रार्थनेमधलं.
आणि हो ब्रह्मविद्या का उदय यह जीतराने के लिए, याचंच नाव आहे ज्ञानकांड. हे 3 कांड, ही प्रार्थना सुद्धा त्रिकांड स्वरूपिणी श्रुतीचं ही कोडीसवाणी आहे. ही श्रुतीच आहे. उपनिषदापेक्षा अजिबात कमतरता या प्रार्थनेमध्ये नाही आहे. ही श्रुतीच आहे आणि त्रिकांड स्वरूपिणी आहे. तसा हा स्फूर्ती तरंग ग्रंथ सुद्धा त्रिकांडात्मक ग्रंथ आहे. या स्फूर्ती तरंगाचा जर विचार केला तर या स्फूर्ती तरंगामध्ये कर्मकांड आलेला आहे. या स्फूर्ती तरंगामध्ये पान नंबर 53 वर कर्मफल प्रबोध नावाचं प्रकरण आलेलं आहे. आणि या मुख्य प्रकरणाच्या अंतर्गत जीवाचे शक्ती स्वातंत्र्य, पाप पुण्य, आचार तत्व, त्रिगुणवत कर्म आणि कर्मानुसार गतिभेद असे काही प्रकरण आलेले आहेत. हे जे काही प्रकरण आहेत हे कर्मकांडाचंच द्योतक आहे. कर्मकांड शब्दाचा अर्थ मला पुरोगामी समजून घेणारे लोक फक्त पूजा पाती याचाच त्याच्याशी संदर्भ जोडतात. परंतु कर्मकांड म्हणजे काय तर कर्म करण्याची जी युक्ती आहे ते प्रतिपादन करणं म्हणजे कर्मकांड आहे. कर्माचे 6 प्रकार वेदांत शास्त्रानं सांगितले आहेत. ग्रामगीतेमध्ये सुद्धा ग्रामगीतेच्या 18व्या श्रमसंपत्ती अध्यायामध्ये कर्माचे 6 प्रकार आलेले आहेत. आणि या 6 प्रकारांचं वर्णन करणं हे कर्मकांड आहे. तसं ग्रामगीतेमध्ये जसं ते आलेलं आहे तसं या आपल्या स्फूर्ती तरंगमध्ये सुद्धा कर्मकांड आलेलं आहे. आणि या कर्मकांडामध्ये मी फारसा विस्तार करणार नाही. काही सकाम कर्म आहे, निष्काम कर्म आहे, त्यानंतर अनेक कर्माचे मिश्र कर्म ग्रामगीतेमध्ये महाराजांनी शब्द घेतलेला आहे. कर्माचे 6 प्रकार आहे. नित्य कर्म, नैमित्तिक कर्म असे अनेक प्रकार आहेत. परंतु हे जे कर्म आहेत हे कर्म कसे प्रगट होतात तर 3 गुण आहेत. रजोगुण आहे, तमोगुण आहे आणि सत्वगुण आहे. या तमोगुण, रजोगुण, सत्वगुण या 3 गुणांच्या माध्यमातून कर्म प्रगट होतात. नवे नवे हे जे कर्म घडतात की नाही त्या कर्मातून लक्षात येते की हा कर्माचा कर्ता कोणत्या गुणाचा आहे. त्याचा विचार या स्फूर्ती तरंग नावाच्या ग्रंथामध्ये गुणवत कर्म नावाचं एक प्रकरण आलेलं आहे. त्याच्यामध्ये काही 5-7 श्लोक आलेले आहेत. आणि त्या श्लोकाच्या माध्यमातून महाराजांनी सांगितलेलं आहे. मला असं वाटते की श्रीमद भगवद्गीतेमध्ये जो गुणत्रय विभाग सांगितला आहे तो या स्फूर्ती तरंगमध्ये या प्रकरणामध्ये महाराजांनी जसाच्या तसा अगदी सोप्या पद्धतीने उतरवलेला आहे. रजोगुण आहे. रजोगुणातून कोणत्या कोणत्या क्रिया होतात. जो कधीच कोणाची मानत नाही, मेरे मूर्जी की एक टांग म्हणतो, समजून घ्यावं हा रजोगुणी कर्म करता आहे. कुठलंही कर्म करत असताना मी म्हणतो तेच खरं असं जो म्हणत असेल त्याचं कर्म हे रजोगुणी कर्म आहे. ज्याला अत्यंत पैशाची लालच असते तो रजोगुणी आहे. त्याच्याकडून जे पैशाचं लालच करण्याचं कर्म घडत आहे ते कशामुळे, ते रजोगुणामुळे घडत आहे. ज्याला विषयामध्ये रुची वाटते ते कर्माचाच, रजोगुणाचाच प्रभाव आहे. वेगळे वेगळे आभूषण घालावे वाटतात नाही, वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे त्यांचे ते नवीन नवीन फॅशनचे कपडे वगैरे अलंकार वगैरे परिधान करावे वाटतात. हे रजोगुणीच कर्म आहे. आणि दान धर्म करण्यास त्याची प्रवृत्ती होत नाही. महाराजांनी फार सुंदर वर्णन केलेलं आहे. रजोगुण जयाचिया हृदयी तो न मानी कुणा, अतीच धनलालची विषयी सर्वदा कामना, प्रीती बहुत गोडीची भरजरी विराजे श्री, कधी न प्रभुसी भजेन कधी दान धर्मा करी. काही तमोगुणी असतात. ते तमोगुणी लोक कसे असतात
तर महाराज सांगतात, कुणाचा जीव घेण्यासाठी सुद्धा ते मागं पुढं पाहत नाही. कोणत्याही प्रकारचा त्यांच्या मनात सद्भाव राहत नाही. अत्यंत निष्ठुर अंतःकरणाचे असतात आणि निष्ठुर अंतःकरणाने जे कर्म करतात ते रजोगुणीच कर्म आहे. आणि सत्वगुण जो आपल्या गुरुकुंजात नित्य वास करतो असं महाराज म्हणतात. सत्वगुण अति शांत झरतो नित्य गुरुकुंजात ह्या, नाही का? तो सत्वगुण कसा आहे तर तो सद्गुणी सदाचारी सत्प्रवृत्तीचा जे कर्म घडतात ते कर्म सत्वगुणामुळे घडत असतात. असं कर्मकांडाचंही सुद्धा वर्णन या स्फूर्ती तरंगामध्ये आलेलं आहे. आणि कर्मानुसारच गती तुम्हा आम्हाला प्राप्त होत असते, हे तुम्हा आम्हा सर्व मंडळींना माहिती आहे. परंतु कर्म हे निष्काम कर्म असावं. मी जे 3 दोषाचं थोडासा बोललो आपण, मल विक्षेप आवरण, त्या पहिल्या मल दोषाची निवृत्ती ही कर्माणी होते, निष्काम कर्माणी होते हे मी बोललो होतो. तो कर्माचा विचार या स्फूर्ती तरंगामध्ये आलेला आहे. म्हणजे निष्काम कर्माचरणाने मल दोषाची निवृत्ती होते. आणि निष्काम कर्म म्हणजे काय तर राष्ट्रसंतांनी सांगितलेलं आहे की खरी सेवा निष्काम कर्म, परस्पराच्या सुखाचे कर्म हे निष्काम सेवा म्हणजेच निष्काम कर्म आहे. त्याहीपेक्षा खरे नाम निष्काम ही ग्राम सेवा, झटू सर्व भावे करू वर्ग गावा, कळो देह कारी पडू दे, घडू दे प्रभू ये वढे घडू दे. हे निष्काम आहे. आणि या निष्काम कर्माने मल दोषाची निवृत्ती होते. म्हणून या स्फूर्ती तरंगामध्ये हा कर्मकांडाचाही भाग महाराजांनी आणलेला आहे. दुसरा भाग विक्षेप दोषाची निवृत्ती. विक्षेप दोषाची निवृत्ती ही निष्काम उपासनेनं होते. त्याकरिता या स्फूर्ती तरंग ग्रंथामध्ये उपासना कांड सुद्धा महाराजांनी घेतलेला आहे. भक्ती सरित प्रवाह नावाचं प्रकरण पृष्ठ क्रमांक 68 वर आलेलं आहे. त्याच्यामध्ये नवविधा भक्ती जी आपण ऐकत असतो, नाही का? श्रवणम कीर्तनम स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, हे श्रीमद भागवतामध्ये 9 प्रकारची भक्ती सांगितलेली आहे. अनेक ग्रंथामध्ये आलेली आहे. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, नवविधा काय बोलविली भक्ती, द्यावे माझी हाती संतजनी. अशी जी नवविधा भक्ती आहे त्या भक्तीचंही सुद्धा महाराजांनी इतकं सुंदर वर्णन याच्यामध्ये केलेलं आहे. आता माझ्याजवळ वेळ नाही की त्याचं मी पाहिजे त्या पद्धतीनं तुमच्यासमोर मांडू शकेल म्हणून. परंतु ज्या नवविधा भक्तीचा सार पूर्ण सामुदायिक प्रार्थनेमध्ये आलेला आहे असं महाराज म्हणतात ग्रामगीतेमध्ये, त्या नवविध भक्तीचं इतकं सुंदर वर्णन महाराजांनी केलेलं आहे. माझ्याजवळ सांगण्यासाठी वेळ उपलब्ध नाही. की श्रवण भक्ती, कथा श्रवणी ऐकण्या बहुप्रीती मनापासुनी, बहुत गुण सत्क्रिया बहुत पंथ घे ऐकुनी, श्रुती तशीच ती स्मृती आणि पुराण ऐके सदा, अशी प्रीती जया नरा श्रवण भक्ती ती सर्वदा. भक्ती जे श्रवण केलं ते श्रवण केलेलं अंतःकरणात दृढ करून ते लोकांच्या समोर प्रगट करणे आणि ते प्रगट करत असताना त्यांच्याही अंतःकरणामध्ये आणि आपल्याही अंतःकरणामध्ये जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, या दृष्टीनं
तो भाव प्रकट करणे त्याला कीर्तन भक्ती म्हणतात. आणि ती जी कीर्तनामध्ये ज्याचं वर्णन करतो आणि श्रवण भक्तीमध्ये ज्याचं श्रवण करतो त्याच परमात्म्याचं स्मरण, त्याच स्वरूपाचं अखंड जप, अखंड चिंतन, अखंड नामस्मरण आपल्या अंतःकरणामध्ये करत राहणं, त्याचंच नाव स्मरण भक्ती आहे. आणि त्या ज्याचं स्मरण करतो आहे ते गुरु असतील, ते सुजन असतील, ते संत असतील, त्यांचं हृदयामध्ये चिंतन करून त्यांचं पदसेवन करायचं, म्हणजे त्यांचं चरण सेवन करायचं. पण ते कसं तर चरणामृत का अर्थ यही अर्थबोध पिजायसही, या दयानं त्यांच्या चरणामृताचं म्हणजे वाक्याचं ग्रहण करून त्या पद्धतीचं आचरण करण्याकरता प्रवृत्त होणं, त्यालाच म्हणतात पदसेवन, नाही का. आणि असं ज्याचं पदसेवन करतो त्याचीच अर्चना करणे आणि त्याचीच वंदना करणे, त्याचंच दास्य करणे. कारण काल श्रद्धेय काठोडे गुरुजी बोलले आपल्या प्रवचनामध्ये की महाराज होण्या रडू दे नाही, बुवा होण्या रडू दे नाही, तर तुकड्या म्हणे दास होण्या, म्हणून दास्यत्व भक्ती. कारण मोठ्या मोठ्या संतांनी ही भक्ती केलेली आहे, नाही का. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी, निवृत्तीचा दास म्हणून घेतात. तसं आपण सुद्धा आपल्याला संतांचं, देवाचं दास म्हणून घेऊन त्यांचं तनु मनु जीवे दास्यत्व करावं आणि त्यांचं सख्य भक्ती करावी आणि शरीर मन वाणी आपल्या परमात्म्याच्या ठिकाणी अर्पण करून, नाही का. आपण तो एक श्लोक म्हणत असतो, एकनाथी भागवतामधला श्लोक बरेच लोक म्हणतात आरती झाल्याच्या नंतर, कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मनावात प्रकृती स्वभावात करोमि यद् यद् सकलं परस्मै नारायणायेति समर्पये तत्. असं जो श्लोक आहे तो श्लोक आपण म्हणत असतो. त्या श्लोकानुसार कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा, काया मन वाचा बुद्धी हे सगळं त्याला अर्पण करून स्वरूप हेच आपलं जे आहे, नाही का. हरी म्हणजे आपलंच स्वरूप आहे आणि मी आणि तो काही वेगळा नाही, असं एक होऊन राहावं. आणि मग अनन्यपणे त्याची मीपणानं वेगळं न राहता, शिल्लक न राहता तो आणि आपण एक होऊन जावं. म्हणजे महाराजांनी म्हटलं की त्यासी नाही उरला भ्रम, विश्व आपणासह झाले ब्रह्म, नाही का. अशा पद्धतीनं आपणची मंदिर मूर्ती पुजारी, आपणची पुष्पे होऊन पूजा करी, आपणची देवरूपी अंतरी पावे भक्ता, असं एक रूप होऊन जाणं. आणि हीच खरी नववी जी भक्ती आहे, तीच खरी अंतिम जी नववी भक्ती सांगितली आहे आत्मनिवेदन, हीच खरी भक्ती आहे. आणि म्हणून हा उपासना कांड. आणि ही जर निष्काम भावनेनं उपासना केली, कोणतीही अपेक्षा न ठेवता, नाही तर आपली उपासना कशी असते, देवा मला नोकरी लागू दे, मला अमुक होऊ दे, तमुक होऊ दे, असं तसं वगैरे, आणि त्यासाठी मग त्याची देवावर नारळ फोडायचं, असं न करता निष्काम जी केली जाते ती निष्काम उपासनेने महाराजांनी जे या अभिप्रायामध्ये म्हटलं आहे विक्षेप दोष, त्या विक्षेप दोषाची निवृत्ती होते. आणि आवरण दोषाच्या निवृत्तीच्या दृष्टीनं ज्ञानकांड सुद्धा या स्फूर्ती तरंगामध्ये आलेला आहे. अद्वैत ज्ञानकुंज वगैरे 85 पान नंबरवर ते बरेचसे काही प्रकरण महाराजांनी आणलेले आहे. 5-10 मिनिटात आपण पाहून घेऊ, नाही का. तर अद्वैत ज्ञानकुंज, अतर्क्य हरिलीला, व्यतिरेक अन्वय दर्शन, श्री हरी विलास, तत्वमसी, असे अनेक
प्रकरण या अद्वैत ज्ञानकुंजमध्ये आलेले आहे. आणि महाराजांनी जो तिसरा दोष त्यांच्या प्रस्तावनेमध्ये या ग्रंथाच्या सांगितला तो म्हणजे मल, विक्षेप आणि आवरण. त्या आवरण दोषाची निवृत्ती ही या ज्ञानानं होते. ते ज्ञान म्हणजे ज्ञानकांड आहे. आणि या ज्ञानकांडाचा थोडा विचार आपण करू, नाही का. मल, विक्षेप आणि आवरण हे दोष महाराजांनी जे सांगितलं या प्रस्तावनेमध्ये की मल, विक्षेप आणि आवरण या ढगांनी तो आनंद झाकला जातो, तर तो आनंद प्रगट होण्यासाठी या मल, विक्षेप, आवरण दोषाची निवृत्ती करण्याच्या दृष्टीनं आपण हे या ग्रंथाचं चिंतन करत आहोत. तर तिसरा जो दोष महाराजांनी सांगितला तो म्हणजे आवरण. त्या आवरण दोषाची निवृत्ती ही जीव ब्रह्मैक्य ज्ञानानं होत असते आणि ते ज्ञान सद्गुरूच्या कृपेशिवाय होत नाही. आणि त्या ज्ञानकांडाचं फार सुंदर महाराजांनी वर्णन केलेलं आहे. त्यामध्ये एक श्लोक मला फार माझ्या मनाला रुचलेला आहे. म्हणजे त्या एका श्लोकामध्ये महाराजांनी वेदांतातले फार उच्च कोटीचे सिद्धांत अगदी सोप्या पद्धतीने आणून ठेवलेले आहे. वेदांत शास्त्रामध्ये सिद्धांत आहेत. त्यानंतर अभेद भ्रम आणि भेद भ्रम असे भ्रमाचे दोन प्रकार आलेले आहेत. असे जे 2-3 सिद्धांत आहेत या प्रकरणामध्ये, एका श्लोकामध्ये हे 2-3ही सिद्धांत एका श्लोकात आणून ठेवलेले आहेत. म्हणजे मुळे परी न कधी भिन्न हे असती एक वृक्षी जुळे कुकर्म करुणी जीवे धरुनी देह मी बैसला म्हणून शिव हा दुरी गमत सर्व साक्षी भला. हा जो श्लोक आहे या श्लोकामध्ये महाराजांनी किती मोठे सिद्धांत आणून ठेवलेले आहे. बाणाधिकरण्य आहे. म्हणजे जीव त्याची जी उपाधी आहे ती अविद्या उपाधी आहे आणि शिव त्याची जी उपाधी आहे ती शुद्ध माया आहे, विद्या उपाधी आहे. संत एकनाथ महाराजांनी त्यांच्या हरिपाठामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. कल्पना अविद्या येणे झाला जीव माय उपाधी शिव बोली जेते. कल्पना आणि अविद्येची उपाधी धारण केली की तोच जीव असतो, परंतु ज्या वेळेस शुद्ध उपाधी धारण केली त्यावेळेस तोच ईश्वर असतो. आणि त्या दोघांच्याही उपाधीचा बाध जर पाहिलं तर दोघांच्याही उपाधीचा बाध केल्यावर जीव आणि शिव हे एक होतात. यांच्यामध्ये भेद राहत नाही. जो कल्पित भेद आहे त्याची निवृत्ती होते आणि म्हणून त्याला बाध समानाधिकरण्य म्हणतात. त्यांच्या उपाधीचा बाध समत्व येतं त्याला. तर ते महाराजांनी सांगितलं की गमे जीव शिवा विरोध बहुधा उपांगामुळे. तो उपांगामुळे विरोध भासतो, परंतु त्या उपांगाचा जर बाध तर त्यांच्यामध्ये विरोध भासत नाही. विरोध नाही तर विरोधाभास आहे, विरोधाचा आभास आहे, विरोध नाही. तर तो बाध समानाधिकरण्याचा सिद्धांत महाराजांनी दृष्टीनं वापरत असतो. सामान्य त्याचा अर्थ करत असतो, पण त्याचा खरा अर्थ हा आहे की भेद सुद्धा भ्रम सुद्धा अमंगळ आहे. कारण भ्रम हा अभेदाचा सुद्धा आहे आणि भ्रम हा भेदाचा सुद्धा आहे. देह म्हणजे आत्म्यामध्ये आणि देहामध्ये अभेद करणे हाही सुद्धा अभेद आहे. अभेद हा अमंगळ आहे. म्हणून हा जो अभेदाचा भ्रम आहे हाही सुद्धा अमंगळ आहे. आणि एक भ्रम आहे तो भेदभ्रम आहे. भेदभ्रम कसा?
जीव आणि शिव हे वेगळे वेगळे आहेत, आत्मा आणि ब्रह्म वेगळे वेगळे आहेत असं समजण्याचा जो भ्रम असतो त्याला म्हणतात भेदभ्रम. महाराजांनी पहा अभेद भ्रमाच्या साठी इथं ओळ लिहिली. कुकर्म करुनी जीवे धरुनी देह मी बैसला. देह मी म्हटलं हा अभेद भ्रम. आणि पुन्हा म्हणून शिव हा दुरी गमत सर्व साक्षी भला हा भेदभ्रम. या दोन्ही गोष्टी या ठिकाणी भ्रमाच्या दृष्टीनं महाराजांनी सांगितलेला आहे. आणि मग हे दोन्ही भ्रम ज्याच्या ठिकाणी नाही त्याची अवस्था काय होते तर ज्याशी नाही त्याशी नाही उरला भ्रम आपणा सह झाले ब्रह्म. आणि मग तो जे जे करील ते ते कर्म पूजाच तुझी ईश्वरा. या न्यायानं असं जे अंतःकरण होतं हा कुठलाच भेद कुठलाच भ्रम काहीच जिथं शिल्लक राहत नाही, कुठलाच दोष की तयांचे पिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद मग ते सदेह सच्चिदानंद केविन व्हावे. त्या न्यायानुसार ग्रामगीता सुद्धा म्हणते की तो बोलेल ते वेदवचन नाही का, ती ओवी आहे ना ग्रामगीतेमध्ये. काय म्हटलं हो, तो बोलेल ते वेदवचन त्याच्या शब्द करती जन इतर सुद्धा त्या स्फूर्तीचे तरंग असतात. आणि म्हणून अशा पद्धतीच्या स्फूर्ती तरंगाचं चिंतन राष्ट्रसंतांच्या स्फूर्तीनं करण्याचं सौभाग्य मला या ठिकाणी प्राप्त झालं. हे मी माझं भाग्य समजतो. आणि मंडळी मला राष्ट्रसंतांच्या या स्फूर्तीचं चिंतन करण्याची एक फार मोठी जबाबदारी माझ्यावर आयोजकांनी सोपवली होती. परंतु माझी प्रकृती 2-4 दिवसापासून अस्वस्थ होती, व्यवस्थित नव्हती. तब्येत बरी नसल्यामुळे मी जसं होईल तसं करण्याचा प्रयत्न केला. कारण ज्यांच्या स्फूर्तीवर चिंतन करायचं त्यांच्या बुद्धीमध्ये जरी दोष नसले तरी माझ्या बुद्धीमध्ये आणि अंतःकरणामध्ये मात्र ते सगळेच्या सगळे दोष आहेत. त्यामुळे मी पाहिजे तसं त्यावर प्रकाश टाकू शकलो नाही, त्याचं मी चिंतन करू शकलो नाही याची खंत माझ्याही अंतःकरणामध्ये आहे. तेव्हा श्रोतृगणानं भगवतरूप श्रोतृगणानं मी जो त्यांच्यावर यथार्थपणे चिंतन न मांडण्याचा अन्याय केलेला आहे त्याबद्दल उदार अंतःकरणानं क्षमा करावी अशी मी सर्व भगवतरूप श्रोतृगणाच्या आणि आयोजकांच्या चरणी प्रार्थना करून हे वाक्पुष्प ब्रह्मलीन राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या चरणी समर्पित करतो. आणि याला पूर्णत्व देण्याकरिता आपण शांतीपाठ घेऊया. सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति शांति. सद्गुरुनाथ महाराज की जय. आतापर्यंत आदरणीय संकेतजी काडे यांनी अत्यंत सुंदर असं स्फूर्तितरंग या ग्रंथाचं यथार्थ चिंतन आपणासमोर मांडलेलं आहे. अत्यंत त्या ग्रंथातील बारकावे आपणा श्रोतृवृंदांसमोर त्यांनी आपल्या अमृततुल्य वाणीतून पोहोचवले आहे. आणि या स्फूर्तितरंग ग्रंथाच्या माध्यमातून वंदनीय राष्ट्रसंतांची जी काही आर्तहाक होती याचाही उकल करण्याचा प्रयत्न संकेतजी काळे यांनी आपल्या या मार्मिक चिंतनातून केलेला आहे. तेव्हा त्यांनी आपली जी सेवा या ठिकाणी रुजू केली त्याबद्दल अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रमच्या वतीनं त्यांचे हार्दिक आभार या ठिकाणी व्यक्त करतो. जय गुरु.